आणि ही पण 12वीला होती. तू पेपर लिहिलीस ना, मग झाली एक्झाम तुझी ना? झाली. 12वीचा खूप मस्त गेला. बायोचा पेपर कसा गेला? वेदू कसा गेला पेपर? जे काय पेपर मध्ये आलं ते समजलं नाही, जे अभ्यास केला ते पण नव्हतं आलं. वरती बसला होता. काय बोलायचं नाही. चड्डी म्हणून याची इज्जत आहे. म्हणून आपलं आयुष्य आहे. एवढं काय त्याच्यात काय तर रस्त्यावर आलं असतं. मुंबईला पण चड्डीवर. अभिमान आहे चड्डीवर फिरण्याचा. चड्डी नसली तर आता काय उपयोग नाही तुझा. असं होता की तिने आम्हाला बघितलं ना, इथं पुढे आली आणि बोलली बस बस आहे बस. अंकुशला बघितला तिथं विमानतळ समोर. तुझ्या अंकुशला बघितलं, माझा मूड ऑफ झाला. लगेच मग सूरजला बोलले फ्रेश झाला. पहिला विचारलं की सूरज कुठे आहे. मी हेच पहिला त्याला विचारलं. बघ शिक बांधील की विषय मी बोलतो सांगतो. यार ते काका बघताय, बघू दे ना. पण सगळ्यात जास्त मी अंकुशला पहिला विचारलं की सूरज कुठे आहे, पण मी इम्पॉर्टन्स अंकुशला दिला. अभी मजा आएगा ना भिडो. थँक्यू. अरे इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे असतात. ऑब्जेक्टिव्ह पोरं पास. अरे ऐक तरी, मी तू मार. कोणाला मारू? तू त्याला मार. करायचंय गप्पस. तर विषय आहे ते, अरे ती इथं बघितलं ना आपल्याला, आम्हाला तिघांना बघितला आणि पुढे आली, बोलली की अरे तुम्ही म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं. तर मी बोललो थांब सूरज पण येतोय. तर ती बोलली बरं झालं की तुमचा पूर्ण ग्रुप भेटला आता आम्हाला, असंच बोलले ना. भेटला मला, खरंच खूप आवडलं तुमचा ग्रुप. आणि ही पण 12वीला होती. तू पेपर लिहिलीस ना, मग झाली एक्झाम तुझी ना? झाली. 12वीचा खूप मस्त गेला. बायोचा पेपर कसा गेला? वेदू कसा गेला पेपर? जे काय पेपर मध्ये आलं ते समजलं नाही, जे अभ्यास केला ते पण नव्हतं आलं. अरे विषय तू सांग. मागचा पेज बघितला नाहीस? मी 12वीचे फक्त मॅथ्सचे MCQ बघून आले. आई शपथ. आता रिझल्टला समजेल काय आहे ते. रिझल्टला समजणार आहे काय आहे ते. उत्कृष्ट प्रकारे उत्कृष्ट प्रकारे नाव लिहिलंय. फक्त त्याचं नाव लिहिलं आणि पेपरावर. आणि तो काय कोड लिहायचा तो फक्त बस. दहावीला कोण लिहिलेला कोड? कोण लिहिलेला? बारकोड की बिअर कोड? बिअर कोड लिहून आलाय. तू पण बिअर कोड लिहिस ना फक्त? हो, मी पण बिअर कोड टाकून आले. चांगली गोष्ट आहे. बहुतेक पास होणार ही. शेवटून पहिले की पूर्ण पहिले. तसे इंस्टाचा वगैरे कोड नाही टाकला. हो, चिपळूणचा पोरे वेदांत. आणि पाटील काय माहिती काय? आणि पाटील सोमच्या टक्करीला खूप आवडलाय गाईज. सूरज शांत का? चल तुला फोटो राहते ना सोबत. चला. मी 1-2 या दोघांबरोबर फोटो काढून झालाय. तुझ्या बरोबर फक्त मी तुला स्टँड कधी काढला? अरे 1-2 सोम बरोबर. कधी चायनीज खात होतास ना? चड्डीवरती होता चड्डीवरती होता ना. चड्डीवरती बसला होता. चड्डी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय बोलायचं नाही. चड्डी म्हणून याची इज्जत आहे. म्हणून आपलं आयुष्य आहे. एवढं काय त्याच्यात काय तर रस्त्यावर आलं असतं. मुंबईला पण चड्डीवर. अभिमान आहे चड्डीवर फिरण्याचा. चड्डी नसली तर आता काय उपयोग नाही तुझा. अरे ही आता 2 मिनिटं पुरी भेटली आणि याची इज्जत. सोम इथे या बिल्डिंग खाली मी आलो. कधी गप बसला होता आता बघ. असं दे सोम होतं असं कधी होतं. अरे तुझ्या भेटलं तो टी शर्ट महत्वाचा आहे. बघितला तुझी इज्जत काढला ना. तुझी इज्जत काढ असू दे. ते सांगू तिला 99 रुपयाची आणतो टी शर्ट. हा नाही तो. अरे त्याची टी शर्ट फक्त 99ची आहे. तुझं काय अजून 99 आई शपथ भेंडी. 59 वाला आहे. माहितीये काय युट्यूब वर टाकतो काय माहितीये काय? ऑनलाईन काय थांब काय रे त्या दिवशी टाकलं 59 वाले थांब काहीतरी टाकलं. तू 29 रुपयाला हागीच मागवते सांग. सांगू पोरी विरी जरा नीट जरा. मी आठवणार थांब. झालं जाऊया. अरे बघ ना भाई, रस्त्याचं काय समजतच नाही. अरे रस्त्याचं यांना समजत नाही. हागीच काढतायत, चड्डी बिड्डी काढतायत. काय ठरलेलं ग्रुप
म्हणजे बाहेरला भेटला ग्रुप वाल्यांची इज्जत नाही काढायची. मग हा काय करतोय? सॉरी तू काढ. ठीक आहे, आमचं काय ठरलेलं, आता आम्ही जेव्हा कोणाला भेटू ना तर आम्ही स्वतःची म्हणजे मित्राची इज्जत नाही करणार. हे आता किती काढतोय तो? हो 99 रुपयाची शर्ट हा बोलतो हागीच घालतो आणि काय नाही काय. आपली काहीतरी इमेज वाटावं लागणार. नाही, चला. तुमची इज्जत आमच्या डोळ्यात खूप मोठी आहे, म्हणजे अरे, एकदम भरपूर ताई आहे. बस, ताई. तुझं नाही, तुझं नाही. आमची झालं अवघ. तुमच्या सगळ्यांची इज्जत आमच्या सगळ्यांच्या अनेक डोळ्यामध्ये वचन भरपूर तुमच्या. आहे. तुमच्या ब्लॉग्स पण खूप चांगले असतात. सोहम तू ब्लॉग्स कर, म्हणजे अजून आम्ही तुला ओळखू. नाही तर ते फक्त चड्डीवरती आणि बाईला एवढंच ओळखतो आम्ही. आय शपथ सूरज ना सोहम. गेल्या दिल्या घरी चुकीला. अब आता हे बोलले ना चड्डीवरती बाईवरती ते बाबा डबल करणार मी आणि परत टाकणार स्लो मोशन मध्ये. फेमस. सोहम आजपासून तू. चला असू दे भावा असू दे होतं असं कधी कधी. आज कॅप्शन आज हे आहे ब्लॉगचं की सोहमची निघाली इज्जत बस आणि हे व्ह्यूज. आता कसं होणार किती म्हणजे उत्सुकता असेल ना लोकांना बघायला. असून दे, नेक्स्ट टाइम तुझी काढूया आपण. आज ते त्या टाइमला तुझा फक्त रिझल्ट आला पाहिजे. हे नको एवढे इज्जत नको. सूरज, आता ह्याची काढली इज्जत, उद्या वेदूची काढूया, त्याच्यानंतर अंकुशची काढूया. नंतर नाही, नंतर त्याला का शेवटला ठेवताय रे सारखी. माझी इज्जत तुम्ही काढतच नाही ना. नाही, काढली तुझी. काढता पण येणार नाही. का? काढता पण येणार नाही. का? फेमस आहे ना तो. fan आहे मी त्याची एकदम. ला आणि हा बघ तू जर याची इज्जत काढलीस ना याची तर तुला बोलशील ते. काय बोलशील ते तिला बोलशील. बोलायचं माहिती आहे तिला. ते आम्ही सांग अंकुश नेल तू कुठल्या हॉटेलला सांग. हो चल तुला गोल्डन चान्स आहे. चल. थांब इकडे इथे तुला जेवण इम्पॉर्टंट आहे की सूरज भाऊजनी. सूरज जाऊदे. अरे नड व्हायला नड. हा बघ, अरे बांधील की सूरज अरे हो भाऊजनी तर- प्रेमी. काय करत मला अक्षरशः मी जेव्हा डिप्रेशनला होती ना तेव्हापासून मी सूरजचे ब्लॉग बघते आणि हे मी मेसेज पण करून सूरजला सांगितलं होतं. बघितलं. नाही तिला थांब तिला बोलू हा बोल. मी जेव्हा एकदम भरपूर जास्त डिप्रेशनला होती तेव्हा पण मी सूरजचे ब्लॉग बघत होती. रिसेंट असं म्हणजे अरे थांब ना तिला बोलू दे ना. अरे हो माहिती आहे तुझ्या चांगलं बोलते ती. थांब जरा. असं नव्हतं की मी एक तास असं शांत घ्यायची की व्लॉग बघायची थांबायची. पहिला सूरजचे बघायला लागली, नंतर तुझे अंकुशचे बघायला लागली, पण एवढे चांगले व्लॉग्स यायला लागले की म्हणजे थांबावं असंच वाटत अरे का तू चालले ए भाऊ गाडी बिडी थांब. प्लीज त्याला सावकाश करतो महत्वाचं आहे. थंबनेल काढ. थांब घे फोटो घे. मारायला रात्री उशीन टेपली. ओके फोटो काढतो. काढला. हॉटेलला नेऊन याला उंदीर मारायचं औषध दिलं. औषध देशील हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो तुझे हाल काय करायचे विचार कर. आई शपथ. नाही घेऊनच तो उद्याचा दिवस कसा बघेल सांग. उंदीर मारायचं औषध घेऊन कोणी मरत हे घेऊन नाही. ये. वाघ भरत नाही नसतो. यार. आई शेर होता है. शेर असतो. शेर है, मालूम है क्या? इथं विषय का मला वाटतं नाही सूरज भावना कमी. अरे भेंडी पाठ भरूनच आले. तू असं ठरवलंस का यांचा ग्रुप भेटला त्यानंतर मी असं बोलेन हो, ही म्हणून. पाठ ना भरूनच वन आले. साइड बोलत सुटली वन साइड. म्हणजे ते डिप्रेशन पासून इथं राहिला नाही म्हणजे तेव्हापासून पाठ करते. सूरज भाऊजनी दिसतो ना तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम असं बाहेर येतं. खरं मस्करी नाहीये. सूरज भावदानाला बघितल्यावरती असे आत्म फिलिंग्स येतात की त्याला असं पाय करावं असं वाटतं. दोन्ही हाताने केलं तरी कमीच असतं ते. नाही नंतर असं वाटतं नंतर असं नाही. ते एकदम असे फिलिंग्स असतात की सूरज भावदान इज स्ट्रॉंग पर्सन फॉर अस असं समजलं. अरे खाली रडत होता. एक दिवस रडेल तू 4 दिवस रड. हा बघ. आई शपथ. हे काय चाललंय शेर होते, समजलं काय बाई. अरे जरा जास्त झालं असं ते चालतं. ए बाबा तुझ्या बहिणीला घेऊन जा. नाही ही जामच इज्जत काढायला लागली. हे नाही पण मी इज्जत काढत नाही ती. सूरज भाऊजनी बद्दल सांगते फॅक्ट सांग. मला सूरज भावदानाबद्दल त्याचे ब्लॉग्स बघून खूप मजा येते. अक्षरशः खूप हॅपी असते. कधी ह्याची इज्जत कधीच नाही काढत. अंड्या. कधीच नाही काढत. पण नाही मी तरी ब्लॉग मध्ये जास्त तरी ह्याची इज्जत काढताना बायलाची इज्जत करते. गजब बेइज्जती है. बायल्या
त्याला नाही, एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं की एका मुलीने त्याला सांगितलं की बाईला नका बोलू, होय, पण खरं सांगते तुला बाईला बोलतात ना म्हणून तुला इज्जत भरपूर आहे, भरपूर इज्जत आहे. म्हणजे ना त्याला मी बायला बोलायला लागल्यापासून त्याला बायला म्हणून ओळखायला लागलं. नाही नाही, पण मी काय बोलतोय आता तुला माझ्याशी बोललो ना की ब्लॉगचं कॅप्शन असणार सोहमची निघाली इज्जत, तर असं ठेवू की बायलेची निघाली इज्जत असं ठेवू? सोहमची निघाली ठेव, पण अजून इज्जत नको रे जायला बिचारायची. अरे इज्जत बाळाला करायची आहे त्याला. 90% आहे, 10% तरी असू दे. नेक्स्ट टाइम आपण तुझी काढायची लक्षात ठेव. 100%. पण तर गाईज ह्याच्यातून एक बोध भेटलं की ही पोरगी दिसली की तोंड दाखवू नका. मास्क लावूनच फिरणार. नाही ज्या दिवशी पोरगी दिसली, तिला डायरेक्ट बोला की सूरज भाऊदेव प्रेमी, लगेच भाई तुमच्याशी लगेच ती आज मला हेल्मेट घ्या. मास्क लावून रेडियम लावून चालेल, तुझ्या हेल्मेटनी मी तुला ओळखलं आणि असं समजा की तुझ्या बॉडीला किती बरोबर पप्पा 4-व्हीलर घ्या, 4-व्हीलर वरनं फिरू आपण. रेनकोट. अरे 12वी पास हो आधी, मग 4 व्हीलर काढूया आपण. आई शपथ. ब्लॉगमध्ये. देवा 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 देवा. राम जरा व्लॉग मध्ये येतात. उद्या मम्मी मी टीव्हीवर येणार आहे. मम्मी तुला नाही नाही, मम्मी बोललं काय माहिती मम्मी अरे मम्मी माझी काय म्हणते माहितीये, सकाळी चहा घेतल्यापासून जेवेपर्यंत लावला मम्मीला फोन लाव, मम्मीला फोन नाही घे ना. अरे मम्मीचे कमेंट आहे. ब्लॉग बघत असतेस ना, ते वायफाय बसवलं तर तुझ्या एकटीसाठी नाही बसवलंय, घरातल्या सगळ्यांसाठी बसवलं. हॅलो मम्मी, तुला बोलत होती ना मी टीव्हीवर येऊ शकत नाही, उद्या बघ फक्त तू. हा बघ बघ. मला मम्मीचं टेन्शन नाही, मम्मी तर अजून खुश होईल की भाई ती सूरज बावदानाला भेटले त्याशी. मग शिक. कारण कसं होतं हे नाही, पण खरंच वेदू पण चांगला रोल क्रिएट असतो त्याचा व्हिडिओ मध्ये. सोहमचा पण भरपूर चांगला सोहमचा पण खूप चांगला रोल आहे तुमच्या ब्लॉग मध्ये. अंकुशचा तर भाई विषयच हार्ड आहे. सूरजचा तर बोलताच येत नाही. आपण जैन सूरजचा तर बोलताच येत नाही. सूरज इज ऑन फायर. हा एवढा पार्ट कट, एवढा पार्ट कट. मग तू खाली कमेंट कर. भाई चालेल भाई. नाही टाकणार भाई, सगळं टाकणार. आता इकडे गाईज आम्ही आता मेजरला जातोय 1, 2, 3 रेनकोट घ्यायला, कारण त्याचा विषय सोडून द्यायचा. असं पण तसं उजेडात दिसत ना. नको ना. इज्जत त्याला पण इज्जत आहे. हे बघ ऐक, तो परवाचा ब्लॉग आहे ना अंड्यामुळे फेमस झाला. काय बोलत तरी अरे हेअरकट केलेत ना तू गद्दारीगिरी केली त्याच्या हेअरकट वर. तू बुलेट कट मस्त अंगात एवढी मस्ती आहे ना, मला बुलेट कट मस्त वाटत मस्त होता. झाला होता, मस्त वाटत पण होता. तुझे हेअरस्टाईल आहे ना ती जरा एव्हरेज आहे. टक्कल कर भाई, तुला पाहिजे ती भेटेल. उद्या भेटणार तुला टक्कल. टक्कल कर तू बघतो. आणि परवाची उडाल ह्याची आरती मिशी उडाली. उडू दे आता जाऊन काढीन. तुला विषय तरी आहे काय? नाही हे इम्पॉर्टंट आहे. ही गवतं लावली. हे पर्सनल आहे. तुला विषय तरी आहे काय? ही गवतं लावल्यात काय अरे अशा मिशा बायकांना पण असतात. अरे याला मिशा मिसरूड बोलतात. बाजूला प्रायव्हेट नाही कानपडीन दाढी आहे बाईला, तुला ते पण नाही आहे. अरे हो हो गप 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 गप. आता परत इकडे घेऊन ये. केस कुठे आहे? हे काय अरे, त्याचे केस आहे, तुझे केस कुठे आहेत? जाऊ दे बस झालं खूप झालं असू दे. हा कोण आहे सांग इकडे. तिला हा कोण आहे सांग. तो टँग्या कोई मिल गया. अरे असं तू कोण आहेस? फोटो ताई जास्त पर्सनल जाते. हॅलो मम्मी आलो. पाणी आंघोळीला काढून पाणी आंघोळ. केस कापून दे मग आंघोळीला पाणी काढ. चला बस झालं. तर काही ही भेटली होती खूप, हिने पण खूप काय फसवतो नव्हते भेटली. हिने पण खूप एंटरटेनमेंट केले, हिने पण आमची इज्जत काढली आहे. पण असू दे, नाही नाही, ब्लॉग इज्जत नाही बघते काढली कोणाची. म्हणजे हे जे ना एवढे बोलते ना, म्हणजे हिची आणि आमची ओळख पण नाही जास्त, पण ती जे बोलते ना ते प्रेमा खातर बोलते आमच्या. काय फक्त कुठं दिसली पळून जावं वगैरे. आता तुमची इज्जत काढली, बघू पण नका. आणि ना बघितला ना तर रेनकोट बिनकोट घालून आजूबाजू वाला रेनकोटच घालून फिरा. तर चला विचार कर. ब्लॉग एंड कर. बाय बाय. ये ना अरे ये ना इकडे. आता काय खाली बसू लग्नाचे फोटोशूट करतोय. लग्न खाली बसतात. त्यांना नंतर घे. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या वॉलला मोठं करा. बाय. चुम्मेश्वरी बरं बाय.